नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी किमान टनास 100 रुपये व ज्यांनी 3000 रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी 50 रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस हंगामाची कोंडी गुरुवारी रात्री 7 वाजता फुटली. गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी किमान टनास 100 रुपये व ज्यांनी 3000 रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी 50 रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस हंगामाची कोंडी गुरुवारी रात्री 7 वाजता फुटली. यानंतर स्वाभिमानीने सकाळपासून सुरू असलेले पुणे बेंगळूर महामार्गावरील चक्काजाम आंदोलन 9 तासानंतर मागे घेतले. त्यानंतर 400चा आग्रह सोडून देऊन संघटनेने टनास किमान 100 रुपये घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका घेतली आणि 3 पावले मागे घेतली. एवढी रक्कम देण्याची कारखान्याची तयारी आहे ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी दर्शवली होती. परंतु सत्ताधारी काही नेते मागील हंगामातील काय द्यायचे नाही, चालू हंगामातील पुढे बघू अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे कारखानदार दबकून होते, परंतु आता त्यांनी 100 रुपये देऊन कोंडी फोडली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नेमबाज स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. अनुष्काने 100 मीटर एअर पिस्तल व 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल या दोन्ही गटात वर्चस्व राखीत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत 40 महाविद्यालयातून 105 स्पर्धक सहभागी झाले होते. या कामगिरीच्या जोरावर तिची 8 ते 11 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या 25 मीटर पिस्तल गटाच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. मराठा आरक्षणासाठी म्हाकवे येथे मराठ्यांचा एल्गार. उपोषणस्थळी आंदोलकांनी भेट घेत अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी निवेदन स्वीकारले. म्हाकवे तालुका कागल कोल्हापूर येथील सकल मराठा समाज व बहुजन समाज यांच्या वतीने सर्व राजकीय पक्षीय नेत्यांना मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देण्यात आली होती. ती त्यांनी स्वीकारलीही होती, पण जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बिद्री कारखाना निवडणूक प्रचारासाठी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी म्हाकवे तालुका कागल येथे प्रचार करण्यासाठी आले असताना बस स्टँड म्हाकवे येथे मराठा समाजातील युवकांनी त्यांना निवेदन देण्यासाठी थांबवले असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या गाडीचा ताफा पुढे नेला. या घटनेचा यावेळी मराठा समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला होता. यांची दखल घेत आज 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी मराठा समाज बांधव म्हाकवे येथे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषणासाठी बसले होते. जोपर्यंत पालकमंत्री निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. आज आंदोलनकर्त्यांच्या पंढरीनाथ पाटील, प्रदीप पाटील, शहाजी हवालदार, विकास पाटील, केरबा पाटील, दशरथ कुंभार, रघुनाथ पाटील व इतर मराठा समाज व बहुजन समाज ग्रामस्थांची भेट घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षण मागणीचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बहुजन बांधव उपस्थित होते. कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटातून 4 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख शिवाजी हळदरकर, उपतालुका प्रमुख के राजगिरे, विभाग प्रमुख बाबूराव बसवाडकर, अरविंद बुजरे, युवासेना तालुका समन्वयक राहुल जरग यांना पक्षादेश न पाळणे व पक्षविरोधी भूमिका घेतल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पदमुक्त करण्यात आले. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख भिकाजी हळदरकर, उपतालुका प्रमुख के राजगिरे, विभाग प्रमुख बाबूराव बसरवाडकर, अरविंद बुजरे, युवासेना तालुका समन्वयक राहुल जरग यांना पक्षादेश न पाळणे व पक्षविरोधी भूमिका घेतल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पदमुक्त करण्यात आले. बुधवारी ही कारवाई करण्यात आली अशी माहिती उपनेते संजय पवार यांनी प्रसिद्ध पत्रकारातून दिली.
बिद्रीच्या निवडणुकीत या कार्यकर्त्यांनी विरोधी आबिटकर आघाडीस त्यांनी पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने तातडीने ही कारवाई केली आहे। बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार के.पी. पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी महालक्ष्मी आघाडी आणि आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडीमध्ये लढत होत आहे। दोन्ही आघाडीकडून प्रचाराला सुरुवात झाल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत। या निवडणुकीत सत्ताधारी गटातील नेते पाहुणे के.पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे ए.वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेला आहे। गोव्याहून मुंबईला जाणारी VRAL ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे 2च्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईकडे येथे उलटून भीषण अपघात झाला। या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। गोव्याहून मुंबईला जाणारी VRAL ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे 2च्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईकडे येथे उलटून भीषण अपघात झाला। या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नीलू गौतम, रिद्विमा गौतम आणि सार्थक गौतम अशी मृतांची नावे आहेत, तर तिघेजण जखमी झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की VRAL कंपनीची मुंबईला जाणारी खासगी स्पिलर कोच बस बुधवारी रात्री 8 वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली। गुरुवारी पहाटे 2च्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईकडे येथे भरधाव बस उलटली। अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि करवीर पोलीस घटनास्थळी पोहोचले। श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गारगोटी येथील शासकीय विश्रामगृह उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व युवासेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली। यावेळी काहींनी निवडणुकीत आपल्याला विश्वासात न घेतल्याने मनोगतातून नाराजी व्यक्त केली आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री कारखाना निवडणुकीबाबत कोणत्या पॅनलला पाठिंबा द्यायचा याबाबत शिवसेना व युवा सेनेच्या वतीने चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी काही जणांनी पोस्टरवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो छापला आहे, पण ते शिवसैनिकांना सन्मान देत नसल्याची खंत कागल उपतालुका प्रमुख मारुती पुरीबोवा यांनी व्यक्त केली। तर शिवसेनेत शिस्तीला फार महत्त्व आहे। जो शिस्त राखत नाही, जो मातोश्रीचा आदेश डावलतो, त्यास पदमुक्त केले जाते। त्यानुसार कारखाना निवडणूकबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील ते अंतिम असणार आहे, असे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील म्हणाले। यावेळी सुरेश चौगले, बचाराम गुरव, कृष्णा डाकरे, अविनाश शिंदे, विजेता मसुरेकर, दिग्विजय पाटील आदींसह राधानगरी, कागल, भुदरगड मधून शिवसेना व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंतरी बुद्रुक तालुका शिराळा गावचे सुपुत्र व अमरदीप शिक्षण संस्था भाईंदरचे संस्थापक वसंतराव यशवंत पाटील यांना दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड आणि कालीचर फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा भारत गौरव हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा, खासदार जयंत चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार कार्यक्रम इंडियन इस्लामिक कल्चर सेंटर लोधी, नवी दिल्ली येथे संपन्न झाला। यावेळी आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज, माजी विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगानंद शास्त्री, अध्यक्ष पॅरामेडिकल बोर्ड प्रदीप अग्रवाल, उपमहापौर डॉक्टर आले इक्बाल, हिंद केसरी जगदीश कालिरमन यांची प्रमुख उपस्थिती होती। वसंतराव पाटील यांनी मीरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या सहकार्याने श्री गणेश कुस्ती आराखड्याची स्थापना केली। या माध्यमातून कुस्ती खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन देण्याचे काम ते करीत आहेत। या तालमीत अनेक पैलवानांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे। वसंतराव पाटील हे सामाजिक बांधिलकी भावनेतून राबवित असलेल्या क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। या मिळालेल्या पुरस्काराबद्दल वसंतराव पाटील यांचे मीरा भाईंदर तसेच शिराळा तालुक्यातून विशेष अभिनंदन होत आहे। सोनी मराठी वाहिनी सध्या गाजत असलेली प्रसिद्ध मालिका गाथा नवनाथांची या मालिकेतील मच्छिंद्रनाथ महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते जयेश शेवलकर, गोरक्षनाथ महाराज आणि महादेव यांची भूमिका साकारणारे अभिनेते नुकुल घाणेकर
यांची एकादशी निमित्ताने शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिरास भेट दिली। शिराळा तालुक्याच्या वतीने भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह चव्हाण, पत्रकार प्रतापराव शिंदे व शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सदाशिव पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना अभिनेते जयेश शेवलकर म्हणाले की एकादशी आणि गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त गोरक्षनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिराळा भूमीतील गोरक्षनाथ महाराज मंदिरात येऊन गोरक्षनाथाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत। त्यांच्या जीवनावरील साकारणाऱ्या गाथा नवनाथांची ही मालिका लोकांना आवडली असून लोकांचे खूप प्रेम मिळत आहे। या प्रसंगी सोनी मराठीचे ओमकार चांदे, राज राजशेखर, प्राची वाळुंज, अभिनेते विनायक चव्हाण, विशाल पाटील, दीपक माने, विक्रांत चौगले, विठ्ठल चव्हाण, वैभव चव्हाण, विनायक कुंभार आदी उपस्थित होते। यावेळी गोरक्षनाथ मंदिराचे आनंदनाथ महाराज यांनीही सत्कार केला। नमस्कार, मी जयेश शेवलकर आणि नकुल खाणेकर। आम्ही आज आलो आहोत 32 शिराळा येथे गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी, कारण की त्यांचा आता 25 नोव्हेंबरला प्रकट दिन आहे। जी मालिका आता सुरू आहे सोनी मराठी वाहिनीवर गाथा नवनाथांची, त्याच्यामध्ये मी मच्छिनवनाथांची भूमिका करतो आणि नकुल गोरक्षनाथांची भूमिका करतो। तर इथे येऊन फार प्रसन्न वाटलं आणि छान वाटलं। लोकांना अनेक भेटता आलं, नवीन ओळखी झाल्या, नवीन मित्र तयार झाले। खूप खूप धन्यवाद, थँक्यू। एकीकडे उत्तराखंड उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांशी संपर्क करताना अडचणी येत असताना बेळगावहून पाठवलेल्या रोबोटिक कॅमेरामुळे या सर्वांची लाईव्ह दृश्य आता उपलब्ध झाली आहेत। त्या बोगद्यातील अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळण्यास मदत झाली आहे। L&T कंपनीने बेळगावच्या पाणी योजनेच्या देखभालीसाठी हा कॅमेरा आणला होता। गेले 9 दिवस हे कामगार बोगद्यात अडकले आहेत। त्यांना अन्न पाणी दिले जात असले तरी त्यांची नेमकी स्थिती कशी आहे हे समजण्यात अनंत अडचणी येत होत्या। याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी L&T कंपनीचे कार्यकारी संचालक SM सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा केली। यावेळी या कंपनीचा एक अतिशय छोटा रोबोटिक कॅमेरा बेळगाव येथे असल्याचे सांगण्यात आले। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।